नमस्कार. मी विश्वास उडकी. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा मुख्यतः सुप्रीम कोर्टाने जो आता एक निर्णय दिला की एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजे ईडी याचे प्रमुख संजय मिश्रा यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ आता बेकायदेशीर होईल. किंबहुना त्यांनी ताबडतोब त्यांना रिप्लेस करण्याच्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत. तरीही 31 जुलैपर्यंत ते आपल्या पदावरती कायम राहतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक जे काही देवाणघेवाण इंटरपोलशी होते त्याही ठिकाणी ते प्रतिनिधित्व करणार आहे भारताचं. हे तद्दन बेकायदेशीर आहे. एन्फोर्समेंट डिरेक्टरच्या ह्या प्रमुखाला तिसऱ्यांदा जेव्हा वेतनवाढ नाही मुदतवाढ ही देण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये तृणमूल काँग्रेस आणि आणखीन काही NGOs यांनी हे बेकायदेशीर आहे अशा तऱ्हेने धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने न्याय दिला आणि सांगितलं की होय हे बेकायदेशीर आहे. एकतर एजबार तर झालेलीच आहेत पण ह्यांची निवडणूकसुद्धा ही कायद्यान्वये झालेली नाही आहे असंही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टर मुख्यतः या देशामध्ये फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट याची व्हायोलेशन्स म्हणजे याच्यामधली जे अफरातरी गैरव्यवहार याचा तपास करते आणि त्याचबरोबर अँटी मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा आपण सोपा शब्द म्हणूया PMLA याच्या संदर्भातले सगळे गैरव्यवहार तपासण्याचे अधिकार एन्फोर्समेंट डिरेक्टरने आहेत. जे CBIच्या अखत्यारीत येत नाहीत ते निश्चितपणे एन्फोर्समेंट डिरेक्टरच्या अखत्यारीत आहे आणि जे मुख्यतः देशाबाहेरचे ट्रान्झॅक्शन्स आहेत फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचा शोध घेणं हे मुख्यतः EDचं काम आहे. परंतु आपल्या देशामध्ये ED हा तो जो खेडोपाडी विषय झालेला आहे अशा वेळेस आपण बघितलं की त्याचा गैरव्यवहार गेल्या 9 वर्षात किती मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि आपण हेही बघितलं की अनेक मोठ्या राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये त्याला धमकावणं नोटिसा पाठवणं आणि मग पक्ष फोडाफोडी सामदाम दंड भेद नीती ही जी काय राष्ट्रीय संघ आणि भारतीय जनता पक्षाची नीती आहे विरोधी पक्षाला नामोहरम करण्याकरता त्यांच्यातले काही कच्चे दुवे असतील जे खरोखर जे भ्रष्टाचारी असतील त्यांच्या विरोधात EDने काम केलं तर काही त्याच्यामध्ये वावगं नाही आहे. किंबहुना मोठमोठे उद्योगपती या देशातल्या मोठ्या कंपन्यांचे मोठे मालक आणि एकूणच मार्केटमधल्या अनेक कंपन्यांचे व्यवहार हे निश्चितपणे एन्फोर्समेंट डिरेक्टरने बघितणं आवश्यक आहे. बँकांमधल्या विलफुल ऑन डिफॉल्टरच्या केसेस किंवा ज्यांनी फ्रॉड केले या केसेस याच्यामध्ये जे काही मनोरंजनाच्या केसेस आहेत याच्यामध्ये खरं तर एन्फोर्समेंट डिरेक्टरला प्रचंड काही काम करण्यासारखं आहे. परंतु त्या ठिकाणी लक्ष EDचं किती आहे हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण आपण प्रामुख्याने बघतोय तो विरोधी पक्षांच्या आणि होय भारतीय जनता पक्षाची मित्रपक्ष आहेत त्यांच्याही विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणात एन्फोर्समेंट डायरेक्टर नोटिसा पाठवते आणि रेडच टाकते आणि प्रत्यक्षामध्ये आपण बघतो आहे की एक प्रकारची हॅरॅसमेंट त्या व्यक्तीच्या आणि त्या कुटुंबियांची होते. मग ते तृणमूल काँग्रेस असेल JDU असेल ते DMK असतील ते अनेक विरोधी पक्षाचे लोक असतील यांच्याच बाबतीत हे घडताना दिसते आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात काही सापडलं आहे का तर तसंही नाही आहे. 95% केसेसमध्ये विरोधी पक्षाच्या केसेस आहेत आणि त्याचा जो काही फायनल रिझल्ट त्यातल्या किती लोकांचा निर्माण झाला असेल तर तो हार्डली 4 ते 5% आहे. हा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि हे संजय मिश्राच्या कालखंडात प्रामुख्याने झालेलं आहे. संजय मिश्रा हे अमित शहांच्या निगराणीखाली काम करत होते आणि म्हणून जेव्हा त्यांची मुदतवाढ नाकारण्यात आली त्यानंतर कधी नव्हे ते प्रतिक्रिया देणारे अमित शहा त्यांनी ट्विट करून सांगितलं की परिवारवाद मांडणारे ज्या काही कुटुंब आहेत त्यांच्याविरुद्ध ED काम करत राहील, भ्रष्टाचारांच्या विरुद्ध ED काम करत राहील आणि हा माणूस बदलला म्हणून काय झाला या ठिकाणी जो कोणी दुसरा व्यक्ती होईल तो हेच काम करेल अशा तऱ्हेची एक ट्विट करून त्यांनी प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टालाच धमकी दिली असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचबरोबर ती विरोधी पक्षांमध्ये जो काही आत्ता ह्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्यांनाही एक प्रकारचं त्यांनी दम दिलेला आहे की आम्ही आमचं काम म्हणजे एन्फोर्समेंट डिरेक्टर जे काम करते आहे विरोधकांना हैराण करण्याचं हे काम चालू राहील अशा प्रकारचं त्यांच्या ह्या ट्विटचा अर्थ होतो. मुख्यतः एक राजकीय हत्यार म्हणून एन्फोर्समेंट डिरेक्टरचा वापर होतो आहे हे अत्यंत स्पष्टपणे दिसते आहे आणि अशा तऱ्हेचा व्यवहार पूर्वी कधीही म्हणजे झालेला नाही आहे.
याचा अर्थ पूर्वी काहीच झालं नाही अशातला भाग नाही आहे, परंतु इक्का दुक्का इकडे तिकडे असा व्यवहार होणं आणि होलसेलमध्ये घाऊक पद्धतीने विरोधी पक्षाच्या नेत्यांनाच एक जेरबंद करण्याची एक युक्ती किंवा सामदामदंडभेदमधली नीती म्हणून अशा तऱ्हेने करणं, म्हणजे इन्कम टॅक्सच्या नोटीस आपण CBI मागे लावणं आणि एन्फोर्समेंट डायरेक्टर वापरणं, ह्या तिन्ही ठिकाणी राष्ट्रीय शिवसंघाची आणि भारतीय जनता पक्षाची आवडती माणसं त्या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेली आहेत. आणि म्हणून ईडीचा प्रश्न जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांच्या मार्फत नेण्यात आला आणि सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं की संजय मिश्रा यांची अपॉइंटमेंट आणि आता त्यांचं कंटिन्युएशन हे किंवा एक्सटेन्शन हे अत्यंत बेकायदेशीर आहे, एक क्षणही त्यांनी या पदावरती राहता कामा नये, तरीसुद्धा 31 जुलैपर्यंत फोर्सफुली त्यांना ठेवण्यात आलेलं आहे आणि प्रचंड मोठं आकांडांडो भारतीय जनता पक्ष करतो. एरवी ईडीच्या रेड्स पडल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आणि ईडी हे एकाच पद्धतीने बोलतायत असं पण चित्र निर्माण व्हायचं आणि प्रत्यक्षामध्ये दडपशाहीचं एक प्रकारे वातावरण निर्माण करणं हे काम संजय मित्राच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. संजय मिश्रा हे कुणासाठी काम करतायत हे आत्ता अत्यंत स्पष्ट आहे आणि म्हणून राजकीय विरोधकांना हैराण करण्याचं एक साधन किंवा शस्त्र म्हणूनच एन्फोर्समेंट डायरेक्टरचा वापर झालेला आहे. एन्फोर्समेंट डायरेक्टरची काही दिवसामध्ये एक निश्चितपणे मीटिंग परदेशामध्ये कारण इंटरपोलशी संबंध असतो, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ईडी हे भारताचं प्रतिनिधित्व करत असतात, त्यांचे प्रतिनिधी म्हणजे त्या ठिकाणी भारताची जी प्रतिमा आहे ती अत्यंत डागाळलेली आहे. संजय मिश्रासारखी माणसं ज्यांनी केवळ राजकीय बॉसेस जे आहेत त्यांच्या इशाऱ्यानिशी राजकीय विरोधकांवरतीच फक्त कारवाई केली आहेत आणि तीसुद्धा आकसबुद्धीने केलेली आहे असंच बऱ्याच अंशी सिद्ध झालेलं असताना आपण आता बघतोय की राजकीय व्यासपीठावरून म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून हाच माणूस काही दिवसात प्रतिनिधित्व करणार आहे, हे भारताला लाजिरवाणं आहे. भारताला लाजिरवाणं अशा अनेक गोष्टी अमेरिकेत आणि ब्रिटनमध्ये आणि युरोपमध्ये आता घडलेल्या आहेत. आत्ताच आपण बघूया ना, मणिपूरच्या हिंसेच्या बाबतीत भारतातले अमेरिकेचे राजदूत एक वक्तव्य करत आहेत आणि युरोपियन पार्लमेंटमध्ये आत्ता तिथून एक वक्तव्य आले की भारतामध्ये लोकशाही किंवा मणिपूरची हिंसा किंवा ह्युमन राईट्स व्हायोलेशन हे मोठ्या प्रमाणात होते आणि या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊनसुद्धा संजय मिश्रा जर इंटरपोलच्या मीटिंगना किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या भारताचे प्रतिनिधित्व करत असतील ती अत्यंत शरमेची बाब आहे. भारताची निंदा लालसे अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व असलेलं अमित शहा आणि पंतप्रधान मोदी आणि अर्थातच जयशंकर हे विदेश मंत्री ही सगळी मंडळी भारतीय जनता पक्षाची प्रचार मंत्री बसल्यासारखं काम करत आहेत असं दिसतंय. दुसरा एक प्रश्न असं प्रामुख्याने दिसतोय तो असा की खरोखर अमित शहा हे होम मिनिस्टर आहेत, पण मग यांच्या अंडर हा एन्फोर्समेंट डायरेक्टर येतो का आणखीन कोणाच्या अंडर येतो? आपल्याला जी माहिती आहे एन्फोर्समेंट डिरेक्टरच्याबद्दल ही मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणजे निर्मला सीतारामन याच खऱ्या त्यांच्या बॉस असू शकतात, पण त्यांची प्रतिक्रिया तर दिसत नाही. प्रतिक्रिया ती अमित शहाची आणि ते चिडून बोलत आहेत, ते एक प्रकारे सुप्रीम कोर्टाला दटावत आहेत आणि विरोधी पक्षाला एक संदेश देऊ पाहत आहेत की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने ईडीने काम केलं आहे, माणूस जरी बदलला तर याच पद्धतीने काम होईल. हे एक प्रकारचं एक फॅसिझमचं रूप याच देशातल्या पंतप्रधान आणि हे जे काही प्रमुख 4 मंत्री आहेत होम मिनिस्टरसारखे हे उघड व्यक्त करतात. भ्रष्टाचाराबद्दल ईडीने काम केलंच पाहिजे. देशाच्या संसदेच्या कायद्यान्वये ह्या संस्था निर्माण झालेल्या आहेत, पण तो आज मात्र भारतीय जनता पक्षाच्या हाताखाली ते म्हणजे ह्या संस्था यांची ऑटोनॉमी संपलेली आहे, त्यांची स्वायत्तता संपलेली आहे आणि सत्ताधारी पक्ष आणि त्याचे प्रतिनिधी जे काम करत आहेत त्याचं जस्टिफिकेशन हे केलं जाते, हे अत्यंत वाईट गोष्ट आणि म्हणून लोकशाही संस्थांना धक्का निर्माण झालेला आहे. आणि हा धक्का निर्माण करणारे लोक ही सत्तेत बसलेले पक्षाचे प्रमुख आहेत आणि मंत्री आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्टालासुद्धा ते एक दटावणी करतायत, तेव्हा हा प्रश्न चर्चेचा बनतो आहे. आपण केवळ ही एकच व्हायोलेशनची गोष्ट आहे का? तर मी असं तुम्हाला सांगू इच्छितो जनतेला की फायनान्शियल सेक्टरमध्ये तुम्ही हे बघा की डिमोनेटायझेशन ज्या उर्जित पटेलच्या कालखंडात आलं त्यांनी मान तुकवली, पण तेव्हा त्यांनी RBIमधून 4 लाख कोटी काढण्याच्या एका फतव्याला विरोध केला, तेव्हा त्याला चक्क जावं लागलं किंवा त्यांनी राजीनामा टाकला. त्यांनी राजीनामा नाही टाकला असं त्यांना अडकवण्यात आलं असतं. मग त्याच्या जागी कोण आलं? त्याचबरोबर ते विराला आचार्य नावाचे दुसरे डेप्युटी गव्हर्नर यांनीसुद्धा विरोध केला, त्यांनासुद्धा राजीनामा द्यावा लागला. मग कोण आलं? अशा वेळेस
मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये फायनान्स सेक्रेटरी म्हणून काम करणारे आजचे जे गव्हर्नर आहेत हे तेव्हा डिमॉनिटायझेशनच्या वेळेस हे फायनान्स सेक्रेटरी होते, हेच गव्हर्नर म्हणून आले. वास्तविक त्यांचा बँकर म्हणून असा कोणताही अनुभव नाही आहे. ते कधी बँकर नव्हते, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये त्यांची एक टर्म झाल्यानंतर त्यांना दुसरी टर्म देण्यात आलेली आहे. आणि ही दुसरी टर्म अशासाठी देण्यात आलेली आहे की त्यांच्याच कालखंडामध्ये हे 4,00,000 कोटीपेक्षा जास्त पैसे काढले गेलेले आहेत. ॲडव्हान्स टॅक्स आणि ॲडव्हान्स डिव्हिडंड आणि आधी दिलेल्या डिव्हिडंडच्या तिप्पट डिव्हिडंड याही वर्षी त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त सरकारला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून फायदा करून देणं याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रमुखाची नेमणूक होते. आणि हे प्रमुख सरकार सांगतं त्याचप्रमाणे काम करत आहेत. त्यामुळे त्यांचं वैशिष्ट्य बँकर्स बँक म्हणून या देशाच्या बँकिंग व्यवस्थेला मार्गदर्शन करणं हे राहिलं बाजूला. प्रत्यक्षात या देशातल्या बँकिंग व्यवस्थेतून सरकारला किती मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये निधी निर्माण करून देता येईल याचकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सातत्याने प्रयत्नशील आहे. वास्तविक भारत सरकारची ही जरी बँक असली तरी सरकारी योजनांकरता सरकारने क्रेडिट घ्यायचं आणि बँकांच्यामध्ये जो ठेवी आहेत सर्वसामान्य जनतेच्या किंवा भारतीय जनतेच्या त्याचा एक गैरवापरसुद्धा मोठ्या भांडवलदार कॉर्पोरेट कंपन्यांकरता होतो आहे हे आपण बघितलेले आहेत. 9 वर्षामध्ये अशा तऱ्हेच्या उच्चपदस्थ नेमणुका म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर असतील, डेप्युटी गव्हर्नर असतील, LICचे चेअरमन असतील, बँकांचे चेअरमन असतील. उदाहरणच देऊन घ्यायचं तर IDBIचे चेअरमन हे अत्यंत छोट्या बँकेतून आलेले चेअरमन आहेत, परंतु त्या ठिकाणी 65 नंतरसुद्धा त्या बँकेचे चेअरमन आहेत. आणि होय, निवृत्तीनंतरसुद्धा अशा लोकांना एक्सटेन्शन मिळतं, कारण IDBI बँक डिसेंबर 2023पर्यंत त्यांना अत्यंत स्वस्तात ही विकायची आहे. विकत घेणारे लोक नाराशी आहेत. आणि अशी कामं करण्याकरता सामकामे नेतृत्व बँकांमध्ये, इन्शुरन्समध्ये, सेबीवरती आणि RBIवरती रेग्युलेटर, नियंत्रक, नियामक आणि त्याच पद्धतीने तुम्ही इन्कम टॅक्स ऑथॉरिटीज घ्या, तुम्ही कस्टम ऑथॉरिटीज घ्या, तुम्ही सेल्स टॅक्स ऑथॉरिटीज घ्या, ह्या सर्व अथॉरिटीज आहेत किंवा पब्लिक सेक्टर बँकांचे चेअरमन, पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशनचे चेअरमन घ्या, या ठिकाणच्या अपॉइंटमेंट्स ह्या संघ परिवारातून झालेल्या आहेत. ONGCमधला जवळजवळ सर्वच फंड हा कशा पद्धतीने संबित पात्रा हा जो भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे आणि आज ONGC त्यातला जो CRS फंड आहे तर रिकामा झालेला आहे. त्याशिवाय अन्यसुद्धा अनेक पद्धतीने ONGCचा गैरवापर अनेक लोक करत आहेत सत्तेमध्ये बसलेले. आणि आपण बघतो की BPCL विकणं, HPCL विकणं, ONGCसुद्धा विकणं हे प्रकार अशा लोकांच्या मार्फत करून घेण्यात येतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय एका संजय मिश्रा नावाच्या EDच्या विरोधात जो गेलेला आहे, पण त्यानिमित्ताने अशा किती इल्लिगल ॲक्टिव्हिटी, कारण हे शेवटी उघडकीस केव्हा येतं किंवा कोणीतरी आव्हान देतं कोणाच्या तरी नेमणुकीला. आता संजय मिश्रांच्या पुनश्च नेमणुकीला आव्हान देण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टाने ही नेमणूक गैर ठरवली आणि ही इल्लिगल नेमणूक किंवा एक्सटेन्शन रद्द करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने आज आपण बघतो जवळजवळ प्रत्येक सरकारी क्षेत्रामध्ये, राज्यात असो, मग ते गुजरात असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा UP असेल किंवा या देशाच्या अनेक महत्त्वाच्या अशा मोक्याच्या ठिकाणी अत्यंत चुकीची अशी राष्ट्रीय स्वयंसेवकाची माणसं बसलेली आहेत. आणि म्हणूनच तुम्हाला दिसतंय की DRDO सारख्या अत्यंत महत्त्वाच्या संवेदनशील खात्यामध्ये एक प्रदीप कुरुळकर नावाचा शास्त्रज्ञ आपलं जे काही सिक्रेट्स आहेत, उपग्रहाची सिक्रेट्स किंवा आणखीन काही सिक्रेट्स ही हनी ट्रॅपमध्ये अडकून विकली जात आहेत किंवा दिली जात आहेत हे आपल्याला दिसते. अशा तऱ्हेचे गैरव्यवहार हे सातत्याने दिसतात. एवढंच कशाला, इस्रायलला अनेक दिलेली कॉन्ट्रॅक्ट्स ही आपण जर बघितली तर पेगॅससारख्या गोष्टी या देशामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे ही एक सर्वेलन्स सिस्टम या देशाच्या सत्ताधाऱ्यांच्या हातात पेगॅससारखं किंवा तशा पद्धतीचं हे आलेलं आहे. फेसबुकचा वापरसुद्धा तुम्ही बघितला असेल की भारतीय जनता पक्षाचे किती फेसबुक पेजेस ही इल्लिगल होती आणि एकतर्फी प्रचार 2014, 2019 आणि आत्ताही चालू आहे. मग ते हिंदू मुस्लिमचे दंगे भडकवणं, चुकीच्या पद्धतीने गोष्टी मांडणं आणि अत्यंत चुकीच्या प्रचारासाठी ही जी प्रचार यंत्रणा राबवली जाते आणि संपूर्ण गोदी मिळव्या त्या ठिकाणचे जे प्रमुख आहेत हे सुद्धा संजय मिश्रा जो ED प्रमुख आहे याच पद्धतीचं काम त्यांच्या एकूणच क्षेत्रात करतायत.
मग ते प्रसारमाध्यम असतील, ते पब्लिसिटी बँकेचे चेअरमन असतील, ते पब्लिसिटी इन्स्टिट्यूशनचे चेअरमन असतील, ते इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचे चेअरमन असतील. मग NIA आणि IB सुद्धा यापासून लांब मोकळी झालेली नाही. CBI ED तर बदनाम झालेली आहेत. आणि राज्यांचे पोलीस जर तुम्ही बघितले असतील, त्यांचासुद्धा मोठा गैरवापर होतो. एवढंच कशाला, समीर वानखेडेसारखी प्रकरणं जी आहेत, जी ड्रग ट्रॅफिकिंगमध्ये आज अदानीच्या पोर्टवरून येणारं ड्रग्स त्याच्याविषयी बघता बघता ज्यांनी त्या ड्रगचं हे करायला पाहिजे, म्हणजे हा गुन्हा नोंदवायला पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्या गुन्ह्यावर नोंदवायला पाहिजे, ते समीर वानखेडे स्वतःच एक एक्स्टॉर्शनिस्ट म्हणून त्यात अडकलेले आहेत. असेच चित्र समोर येत आहेत. आणि त्यामुळे EDने ज्यांच्यावरती कारवाई केली ते हेमंत देशमुख कोर्टातून मोकळे झालेले आहेत, संजय राऊत मोकळे झालेले आहेत. ही प्रकरणं आपल्याला माहिती आहेत. म्हणजे लोकांना हॅरॅस करायचं, त्यांना अडकवायचं, त्यांचं एक प्रकारचं ज्याला म्हणतं ब्लॅकमेलिंग करायचं आणि त्यांना आयुष्यातून उठवायचं, अशा तऱ्हेचं एक वेपन एन्फोर्समेंट डायरेक्टरेट किंवा CBIकडून भारतीय जनता पक्षाने वापरलेलं आहे. आणि कोणी गल्लीतला उठला सुटला भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी येतो आणि EDच्या धमकी देतो आणि विरोधकांना नामोहरम आम्ही असं करू ना आम्ही तसं करू, अशा तऱ्हेच्या गोष्टी आपण होताना बघतो. आणि वर्तमानपत्रांची रकाने भरभरून मुलाखती येतात, माध्यमातून भरभरून मुलाखती त्यांच्या येतात. आणि अक्षरशः लोकांनी कान विटतील एवढा कर्कश प्रचार या ED, CBI आणि वृत्तपत्र निवेदक सातत्याने करताना आपण बघतो. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आता जो दणका दिलेला आहे की एक इलिगल अपॉइंटमेंट आणि इलिगल एक्सटेन्शन आम्ही खपवून घेणार नाही, हे त्यांनी म्हटलं आहे. याचं आपण स्वागत करायला पाहिजे. आणि अमित शहांसारखे लोक आज या ठिकाणी जी पदं भूषवत आहेत, आपला त्यांचा मागोवा घेतला तर 25 वर्षापूर्वी हे कोण होतं आज हे पूर्णपणे जनतेला माहिती आहे. त्यामुळे कुठल्या पदावरती कोणत्या प्रकारच्या व्यक्ती जाऊन बसल्या आहेत आणि या देशाच्या संस्था याचं खच्चीकरण आणि त्याचं डिव्हॅल्युएशन आणि त्याचा ज्या पद्धतीने गैरवापर आहे, त्यातून एकूणच संविधानाच्या विरोधामध्ये संविधानातले जे काही अधिकार लोकांचे ते हिरावून घेणं आणि संसदीय लोकशाहीला काळीमा आणणाऱ्या गोष्टी आज घडताना दिसत आहेत. आणि म्हणून मणिपूरला कोणी बघणार नाही पण फ्रान्सला जाणार. त्यानंतर आपण बघतो की महिला कुस्तीगिरांच्या बाबतीत प्रचंड मोठा अन्याय होत असताना त्या ठिकाणी दिल्ली पोलीस बघणार नाही, पण संजय मिश्राच्या ह्या एक्सटेन्शन रद्द झाल्यानंतर अमित शहा भडकून उठणार आणि दमदाटी सुरू करणार. हे कितपत लोकांनी पचवणं आवश्यक आहे. ह्याला काही मर्यादा आहे. अति झालं, खूप झालं, अशा तऱ्हेची प्रतिक्रिया आज लोक देत आहेत. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने आत्ता जो स्टँड घेतला, अर्थात सुप्रीम कोर्टाने ह्याच्या आधी महाराष्ट्राच्या बाबतीत जो निकाल दिला त्याच्याबाबतीत पण सुप्रीम कोर्टाचं निश्चितपणे भले 7 आणि 8 महिन्यानंतर त्यांनी निर्णय दिला, परंतु तो उद्धव ठाकरे यांचं गव्हर्नमेंट हे जर त्यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना रिइन्स्टेट करावं लागलं असतं, इतपत धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटलेलं होतं. आणि आतासुद्धा ते 16 लोकांचं डिस्क्वालिफिकेशन हा ऐरणीवरती आलेला मुद्दा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाच्या ठिकाणी हे निश्चितपणे पाय रोवलेले आहेत. परंतु सुप्रीम कोर्ट काय किंवा हायकोर्ट काय यांनी सुओ मोटो अशा अनेक गैर गोष्टी या 9 वर्षामध्ये घडलेल्या आहेत. याच्याकडे डोळेझाक का केली आहे आणि ते कुठल्या तरी अर्ज आपल्यापर्यंत येण्याची वाट का बघतायत, असाही प्रश्न आज सर्वसामान्य सुबुद्ध नागरिकांना पडतो. घटना तर या देशाची अत्यंत स्पष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आज एक मात्र निश्चित आहे की होय, घटनेमुळे या देशाचं लोकशाही स्वातंत्र्य शिल्लक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला झालेला आहे, व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला झालेला आहे. त्या व्यक्तींवरती सुद्धा सरकारने त्यांच्यावरती अन्याय करून त्यांना आत टाकलेलं आहे. पण तरीसुद्धा सुप्रीम कोर्ट वेळोवेळी हस्तक्षेप करते आणि कुठेतरी न्यायाची अपेक्षा सुप्रीम कोर्टाकडून आहे असं दिसते. पण आता मात्र चित्र स्पष्ट आहे. जी माणसं राष्ट्रीय संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या या 2 प्रमुख लोकांनी, विशेष करून अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी ठिकठिकाणी पेरली, मुख्यतः प्राईम मिनिस्टर्स ऑफिस आणि होम मिनिस्टर्स ऑफिस आणि फायनान्स मिनिस्टर्स ऑफिस, याच्यामधून ही जी माणसं काम करतात ही काही लोकांसाठीच काम करत आहेत आणि ती या देशातल्या संस्थांसाठी काम करत नसून हेतुतः या देशातलं आर्थिक क्षेत्र, अदानी आणि अंबानीचे नातं काय, हा जो प्रश्न जो आहे इथे सुद्धा तोच मुद्दा आहे. सेबीचे संपूर्ण जे संचालक मंडळ आहे त्याच्यात जर अदानीचे नातेवाईक असतील तर अदानी दोषी आहे असं सेबी कधीच म्हणणार नाही. वास्तविक प्रत्येक घटना ही सेबीच्या रडारवरती नोंदली जाते, पण त्यालाही एक एक्सटेन्शन ऑगस्ट एंडपर्यंत मिळालेले आहे. अशा अनेक गोष्टी, आर्थिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो,
या एकूणच रेग्युलेटरी बॉडीज ज्या आहेत त्याच्यामध्ये बसलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या नेमण्यात आलेल्या आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून. राष्ट्रीय संघाची शिफारस त्याच्यामध्ये असते आणि ते लोक फक्त काही मुठभर लोकांसाठी आणि संविधानाच्या विरोधात काम करत आहेत हे आता ह्याच्यातून ठळकपणे स्पष्ट होते. लोकांनी सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय या अर्थाने समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच निवडणुकांमधून अशा शक्तींचा पराभव केल्याशिवाय अशा घटना म्हणजे या फॅसिझम हा जो काही या माध्यमातून आलेला दिसतोय जो संसदीय लोकशाहीला धोका आहे तो संसदीय लोकशाहीचा धोका लोकांनी जागरूकपणे परतवून लावला पाहिजे. याकरता बॅलेट बॉक्सच्या मार्फतच ही क्रांती होऊ शकते. अन्यथा आज तरी सर्व स्वायत्त संस्था त्याचा बिघाड झालेला आहे हे सुप्रीम कोर्टाच्या एकूणच कॉमेंट्समधून स्पष्ट दिसते किंवा निकालातून स्पष्ट दिसते आणि म्हणून जनतेला जागं राहणं हीच फक्त आवश्यक गोष्ट आहे. जनतेच्या दबावातूनच झाले तर बदल होतील. जे बदल कर्नाटकात झाले तसे बदल आता महाराष्ट्रामध्ये, तसे बदल आता मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये आणि निश्चितपणे छत्तीसगडमध्ये जिथे निवडणूक आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचं जे काही प्राबल्य आहे ते संपुष्टात येण्याची एक दाट चिन्ह आहेत. आणि तसं जर झालं तर 2024मध्ये भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार हे निश्चितपणे पडू शकतं आणि त्याच दृष्टीने जनतेने ह्या संपूर्ण घटनांचं आकलन करणं आवश्यक आहे. कारण शेवटी संविधान आणि हा देश लोकशाही हे सर्वांनाच प्रिय असतं. त्याच्यावरती जेव्हा गदा येते तेव्हा लोक सत्ता उलथून फेकतात हे आपण वेळोवेळी बघितलेलं आहे. हे इतिहासात घडलेलं आहे. ते पुन्हा 2024ला घडेल. कारण अन्यायाचा अतिरेक झाल्यानंतर लोक गप्प बसू शकत नाहीत. हेच सुप्रीम कोर्टाच्या ह्या निर्णयातून आपल्याला शिकायला मिळतं. धन्यवाद. इथेच थांबतो.